तसे आता इथे शिकल्यापासून बरेच कम्युनिकेशन केलं आणि सगळेच जे काही कम्युनिकेट केले ते सगळे असे न विसरण्यासारखे आहे. त्यातलं सगळ्यात जास्त म्हणजे मी ज्याच्यावर विश्वास सगळ्यात पहिल्यांदा मी सदाफुलीशी बोलले. ते तिथे गेल्यावरती ते झाड बघितल्यावरती मला असं वाटलं की बोलावं हिच्याशी. आणि त्याच्यानंतर जो अनुभव आला ना, मी विश्वासच ठेवू शकत नाही की झाड माझ्याशी असं बोललं. मी विचारलं की काय कसं आहे त्या झाडाला कशी. तर ते झाडही खूप आनंदाने छान हसलं बोललं. आणि मग ते ते झाडाला विचारलं तुला कसं वाटतंय. ती म्हणाली "हे इथे सगळी जण आलेत, तुला आवडतंय का?" ती म्हणाली "हो आवडतंय." पण म्हटलं पण म्हणजे काय. तर ती म्हणजे आवडतंय म्हटलं ती थोडीशी नारळाची पानं सगळी आकसलेली दिसली. म्हटलं काय झालं. तर ती म्हणाली सगळी जण शोभेच्या झाडाशी फोटो काढतात, माझ्या जवळ उभं राहून कोणीच फोटो काढत नाही. मग मला असं वाटलं की एवढंच आहे ना, म्हणजे काढू फोटो. आणि त्याच्यानंतर मी तिला म्हटलं, "आम्हाला आवडेल तुझ्या जवळ ही फोटो काढायला." लगेच ती पानं फुलली. आणि म्हटलं, "तुला अजून आता मालकाला किंवा तुला कोणाला काही मेसेज द्यायचा आहे का? तुला अजून काय हवंय?" तिने सांगितलं, "मला मालकाला असा मेसेज नाही द्यायचा आहे. मला पाणी मिळतंय, पण मला पाणी ओतून हवंय, की जे झारीनी किंवा बालदीनी असं मला भरपूर पाणी ओतून हवंय. मला कमी पडत नाही, पण मला ओतून पाणी हवंय." तर ते ओतून पाणी मग हे कळल्यावरती मी आधी 2 मिनिटं शांत झाले, की एवढं झाड आपल्याला सांगू शकतं, की त्याला काय हवंय. त्याच्यानंतर मी विचारलं, की "आता तुला मला स्वतःला काही मेसेज द्यायचा आहे का?" तेव्हा ती म्हणाली, "नाही, तू कायम व्हाईट लाईटमध्ये राहा, हाच तुला मेसेज आहे." आणि तो तिने मला मेसेज दिल्यावरती मला 2 मिनिटं कळलंच नाही, की आपण काय रिएक्ट व्हावं. पण मी तिचे आभार मानले आणि नंतर तिला पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतरही तिने मला धन्यवाद दिल्यासारखे तिची फुलं आधी टवटवीत होती, ती आणखीन टवटवीत दिसली. आता फोटो घ्यायचा ना तिच्यासोबत. हो. नक्की. एकंदरीत अनुभव कसा घ्यायला ते नवीन कंपनी नवीन मेंबर मला मिळाले. छान. छान. सगळेच मेंबर खूप छान आहेत आणि प्रत्येकाची जर्नी ऐकल्यावरती असं वाटतंय, की अरे आपण लढतोय हे काहीच नाही. कुठेतरी आपल्या लढाईला आणखीन एक वेगळं वळण मिळालं, की नाही हे लढूनही पुढे आपण जायचंय आणि आपली लढाई काहीच नाहीये. ह्या सगळ्यांच्या पुढे आपल्यापेक्षा जास्त लोकं लढतायत. तेव्हा आपण ह्या पद्धतीने पुढे जाऊच शकतो आणि एक छान मिळालं, एक माहिती चांगली मिळाली. त्याच्यामुळे मॅडमचे आणि अशोक सरांचे दोघांचेही आभार. कारण आम्हाला काही-काही गोष्टी कळत नव्हत्या त्या आम्ही त्यांच्याकडे गेल्यावरती ते त्यांच्याकडूनही आमचे प्रश्न सुटतायत. हे आम्हाला खूप वेगळंच वाटलं आणि बाकी सगळं छान आहे. आम्हाला आवडलं इथे. परत कधी असं असेल मेडिटेशनचं असं केवळ मेडिटेशन तर आम्हाला यायला जरूर आवडेल. कारण पाण्याच्या इथे जे मेडिटेशन केलं ना त्याचा अनुभव एक वेगळाच होता.